गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परम तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास सातवा कवेश्वर स्तवन नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. आता वंदो कवेश्वर सप्तसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदेश्वराचे महत्व नाना लागवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्मग्रंथाची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनूची दुबणी ओळली श्रुत्याशी श्रीराम. श्रीराम समर्थ. आता शब्दसृष्टीचे ईश्वर वेदरूप परमेश्वरी अवतार सरस्वतीचे निरस्थान नाना कलांचे जीवन व नाना शब्दांचे राहतेघर असे जे श्रेष्ठ कवीश्वर त्यांना मी वंदन करतो. या कवीची निर्मिती जणू काही पुरुषार्थाचे वैभव जगन्नियंताचे महत्त्व व सत्कीर्ती चातुर्याने वर्णन करण्यासाठी झाली. हे शब्दांचे रत्नाकार मुक्तांचे विलासस्थान असे सरोवर व बुद्धीचे भांडारच आहेत. अध्यात्मग्रंथाची ही खाण चिंतामणी बोलका झाला की त्याचा कवी होतो. कामधेनूचा पाहणा कविरूपानेच श्रोत्यांकडे आपण होऊन वळतो. कल्पनांनी या कल्पतरूकडूनच जणू आपले अस्तित्व मिळवले. हे मोक्षाचे मुख्य आधार सायुज्य मुक्ती विस्तार पावली व कविरूप झाली. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्म ग्रंथाची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनूची दुबणी ओळली श्रुत्यासी. की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू नाना सायुज्याचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू की हा योग्यांचा गुप्तपंथू नाना ज्ञान्यांचे परमार्थू रूपासी आला श्रीराम. अशा प्रकारे सायुज्यमुक्ती विस्तार पावली व कवित्व रूप झाली. परलोकीचा व स्वहिताचा मार्ग गुप्त योगपंथ ज्ञानीजनांचे परमार्थ निरंजनाची खून निर्गुणाची ओळख माया पलीकडील रूपाचे लक्षण असे हे कवी वेदांचे रहस्य आहेत किंवा प्रत्यक्ष परमेश्वराचा हा आपल्याला झालेला लाभच आहे श्रीराम. की निरंजनाची खून की हे निर्गुणाची ओळखण माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम. की हे श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ नातरी होय सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मोक्षाचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम. पहा अशा प्रकारे कवी हे मुमुक्षजनांचे बोधप्रद आहेत. दृष्टीपद अंजन व साधकांचे साधन आणि सिद्धांचेही निश्चयात्मक समाधान देणारे आहेत. कवी स्वधर्माचा आश्रय मनोजय साधन विनयरूपी धर्मरहस्य वैराग्य रक्षक भक्तांचे भूषण व स्वधर्माचे नाना प्रकारे रक्षक असे हे कवी प्रेमळांची प्रेमस्थिती ध्यानस्थांची ध्यानमूर्ती व उपासकांची सत्कीर्ती आहेत. कवी हे सर्व सृष्टीचे आधार आहेत श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रय कवी मनाचा मनोजय कवी धार्मिकाचा विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम.
कवी प्रेमळांची प्रेमळस्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली श्रीराम. नाना साधनाचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे न प्रसादे श्रीराम. आदी कवीचा भागविलास, तरी मग श्रवणी तुंबळ रस, कवीचे ने मती प्रकाश कवित्वास होय श्रीराम. कवी उत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पदे भेदाभेद पदत्रास करते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर तो हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी श्रीराम. कवी हे देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य कवी वाखिनती श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी काहीचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीशी श्रीराम. अशा प्रकारे मागे व्यासमुनींनी महाभारत हे काव्य लिहिलं, वाल्मिकींनी रामायण हे काव्य लिहिलं, इत्यादी कवी होऊन गेलेले आहेत. त्यांच्यापासूनच जनामध्ये विवेकादी गुणांचा परिफळ झाला. त्यांच्या काव्यामुळेच आज जगामध्ये विविध गुणांचा परिपोष झालेला आहे. पूर्वी काव्ये केली होती, त्यामुळेच उत्पत्ती उत्पन्न होऊन लोकांच्या अंगी पांडित्य आले. हे काव्य जे व्यासमुनींनी असेल, वाल्मिकीने असेल किंवा अनेक मुनींनी काव्य लिहिले आहेत, त्यांचे काव्य वाचूनच, त्यांचे काव्याची स्फूर्ती घेऊनच आज आपण काही लोक जे पांडित्य आहे ते पांडित्य त्या कवीमुळेच आहेत. आणि असे हे कवी होते आणि पुढेही होणार आहेत. नाना कार्य कवींच्या प्रसादानेच सिद्धी जातात. आधी कवीचा वागविलास असला तरच श्रवणात अपार गोडी वाटते. कवीने जे काव्य लिहिले त्या काव्यामध्ये असणारी अलंकारिक भाषा, त्यामध्ये असणारा गोडवा, आणि या गोडव्यामुळे श्रवणही अतिशय गोड होते. आणि म्हणूनच कवींच्या काव्याची जी स्फूर्ती आहे त्या स्फूर्तीपासून आपल्याला श्रवणाला अपार अशी गोडी निर्माण होते. आणि कवित्वही कवीमुळेच बुद्धियुक्तता येते. सामर्थ्यवंतांची सत्ता, उत्पन्न माणसांची योग्यता आणि विचक्षण माणसांची कुशलता हेही या काव्यामुळेच, या कवींच्या काव्यामुळेच निर्माण झाली. म्हणून कवी हे नाना छंद, मुद्रा, गद्य, पद्य, भेद, पद, न्यास आदी अनुपंगासहित जी रचना करतात ती सृष्टींचा अलंकार व लक्ष्मीचा जणू शृंगारच होईल. अशा प्रकारे कवीने केलेले काव्य हे सृष्टीचा एक प्रकारे अलंकार आहे आणि लक्ष्मी मातेचा शृंगार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केले. पहा, सर्व सिद्धींचे कवीची वर्णने केली आहेत आणि म्हणून त्या लोकांना निश्चितपणे कळतात कवी हे सभेचे मंडन आहेत. सर्व प्रकारची भाग्ये असली व कवित्वही असले तरी त्या भाग्यासही भूषण चढते. कवींनीच देवांना रूप दिले, ऋषींना महत्वात चढविले, शास्त्रांचे सामर्थ्य प्रचित आणले ते कवींनीच. परोपकार बुद्धीने नाना सिद्धांचा अनुभव करून जगाचा उद्धार केला. म्हणून कवीशिवाय लोकव्यवहार व्यापारही वाढले नसतील. अशा प्रकारे कवीचे हे अतिशय महत्त्व आहे. नसता कवीचा व्यापार, तरी काहीचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीची. या सृष्टीचा आधार आहे हे कवींचाच आहे. नाना विद्या नातृत्व काही, कवीश्वर विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मिक व्यासाधिक, झाले कवीश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनाशी श्रीराम. पाठीमागे व्यासमुनी असतील, वाल्मिकी असतील, यांनी गेलेले काव्य आहे. या काव्यामुळे या कवींनी गेलेले काव्य हे आज जगाला स्फूर्तीदायक आहे.
पूर्वी काव्य होती केली, तरीच उत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडितांगी बांधली परमयोग्यता. पहा, आजकाल जे आपल्याला पंडित दिसतात, हे महापंडित हे सुद्धा या कवींच्या स्फूर्तीमुळे झालेले आहेत. ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वरापार, आता आहेत पुढे होणार नमन त्यासी. अशा या कवींना पूर्वी झाले, आता आहेत आणि पुढे होणार अशा कवींना मी वंदन करतो. नाना चातुर्याची मूर्ती के हे साक्षात बृहस्पती, वेद श्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे श्रीराम. पहा, हे कवीश्वर हे बृहस्पतीच आहेत, त्यांच्या मुखेनेच आज वेद बोलत आहेत, साक्षात ते बृहस्पतीच आहेत. परोपकार कारणे नाना निश्चय अनुवादने, सेकी बोलले पूर्णपणे संशयातीत श्रीराम. के हे अमृतांचे मेघ ओळले, के हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उंच बळे सरोवर हे श्रीराम. पहा, अशा या कवीश्वरांनी केलेले काव्य म्हणजे अमृताचे मेघ आहेत आणि त्यामध्ये नवरसांचे असा ओघ लोटलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी म्हटले समर्थांनी की सुखाचा उचंबळ म्हणजे अतिशय सुख या कवीश्वरांच्या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. की हे विवेकनिधीचे भांडारे प्रकट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूची विचारे कोंदटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थ आणि उणे, लादले पूर्वी संचिताचे गुणे विश्वजनाशी श्रीराम. अशा प्रकारे संस्कारांचे लोक जनक असे हे कवीश्वर या जगामध्ये काय चांगले संस्कार आहेत, संस्काराचे जनक म्हणजेच हे पूर्वी होणारे होऊन गेलेले कवीश्वर आहेत. त्यांची चातुर्य मूर्ती साक्षात बृहस्पती, प्रत्यक्ष वेदश्रुती, अमृताचे मेघ, नवरसांचा बोध, सुखांची उचंबणारी सरोवर आहेत. जणू मनुष्यरूपाने प्रगट झालेली ही विवेकनिधी आहेत. ही सुखाची झाज जणू अक्षय आनंदरूपी माल भरभरून या शब्दरूपी पहिल्या तीरावर येऊन पोहोचतील आहेत. असेच कवीचे वर्णन करावेसे वाटते. की हे सुखाची तारवे लोटली, अक्षो आनंदी उलटली, विश्वजनाशी उपयोगा आली नाना प्रयोगा कारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फलश्रुती फळास आली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाढ, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. आता असो हा विचार, जगा साधार कवीश्वर, तयाशी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम. अशा प्रकारे हे कवीचे वर्णन करावेसे वाटते. काव्य हे निरंजनाचे दृश्य वैभव आहे, विराट पुरुषाची योगस्थिती आहे, की भक्तींची फलश्रुती आहे, ईश्वराची कीर्ती आहे की काय. कवित्व हे एक रहस्यच आहे, त्याचे वर्णन किती करू. तेव्हा बेतच बाजूस ठेवून जगाला आधार अशा कवीश्वरांना मी भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवनाम समासदात्वा श्रीराम. श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु.